बातमी राज्याच्या उपराजधानीला हादरवणारी, अर्थात नागपूरला हादरवणारी। नागपुरातील जरीपटका ख्रिश्चन कब्रस्तानातील व्यवस्थापकाची हत्या करण्यात आली आहे। धारधार चाकूने वार करून कब्रस्तान व्यवस्थापक रमेश शिंदेचा खून करण्यात आलाय। एनॉन पियरजी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव। मृतक राहुल गुप्ताचे प्रेम संबंध आहेत असा संशय होता, त्यावरून त्यांचे भांडण झाले। त्या भांडणात दोघांनी एकमेकांना मारहाण केली हातबुक्क्याने। त्यानंतर यातील आरोपी राजा खान याने तिथे असलेल्या एका लाकडी बल्लीने मृतक यास मारले। त्यावरून मृतक याचा रात्री दरम्यान मृत्यू झाला। त्यावरून पोलीस स्टेशनला आम्ही आरोपी राजा खान विरुद्ध गुन्हा दाखल केला। आम्ही त्याला तात्काळ अटक करून त्याचा PCR घेतलेला आहे। राज्याची उपराजधानी नागपूरला हादरवणारी दुसरी बातमी। नागपुरातील गांधीबाग परिसरात दोन भावांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। अज्ञात 3 दुचाकीस्वारांकडून धारदार शस्त्राने हा हल्ला करण्यात आला। हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। जखमीवर नागपूरच्या मेयो रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। आपले नागपूरचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊन। जितेंद्र, खरं तर या दोन्ही घटना आणि या दोन्ही घटनांमुळे उपराजधानी नागपूर हादरली असं म्हणावं लागेल। पोलिसांचा तपास आता नेमका कोणत्या दृष्टीने सुरू आहे, कशा प्रकारे कारवाई आतापर्यंत करण्यात आली? आपण पाहिलं तर 24 तासात हत्येच्या 3 घटनांमध्ये 4घांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते। ज्यापैकी एक आहे ते गांधीबाग येथील वर्दळीच्या ठिकाणी झालेली घटना आहे। यामध्ये आरोपी जो आहे तो बदनसिंह नावाचा आरोपी आहे। त्याचा बांगड्यांचा व्यवसाय आहे इतवारीमध्ये मोठ्या प्रमाणात, आणि त्याच्याकडे 2 सख्खे भाऊ दूरचे नात्यांमध्ये हे मामा भाचे लागतात, हे त्याच्याकडे काम करायचे आणि बांगड्या घेऊन शहरभर विकायचे। त्यांच्यात काही पैशाचा वाद असल्याची माहिती, आणि त्या वादातून जो आहे तो धारदार शस्त्राने या दोन्ही सख्ख्या भावांवर हल्ला करण्यात आला। वर्दळीच्या ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। आणि या घटनेमध्ये जो आरोपी आहे बदनसिंग, याला पोलिसांनी अटक केली आहे। दुसरी घटना जी होती ती रविवारच्या दुपारच्या सुमारास घडलेली आहे की कब्रस्तानमध्ये, मेकोसाबागमध्ये जो कब्रस्तान आहे त्याच्या व्यवस्थापकावर आरोपीने हल्ला करून, धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा खून केलेला आहे। तर एक परवाची घटना होती की आरोपींना जे ऑटो चालक आहे त्यांनी लुटण्यासाठी प्रवाशाला ठार केलेले होते। या सर्व प्रकरणामध्ये आरोपी हे पोलिसांच्या तावडीत आहेत। पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। मात्र जे कारण समोर येत आहेत ते अतिशय क्षुल्लक कारण आहेत। कुठे पैशाचा वाद आहे तर कुठे कौटुंबिक वाद असल्याची माहिती समोर येतोय, आणि त्या वादातून ही हत्याकांड झालेला आहे। सरत्या वर्षाला जे आहे ते या हत्याच्या घटनेमुळे नागपूर जे आहे ते हादरलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये हत्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ देखील झालेली आहे। कारणं अनेक असतात, मात्र कुठे गँगवॉर सारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे। मात्र अशा प्रकारच्या क्षुल्लक कारणांमुळे जर हत्या होत असतील तर आरोपींवर कायद्याचा वचक राहिला की नाही हा देखील प्रश्न उपस्थित होतो। कारण हे शहर गृहमंत्र्यांचं आहे। मागच्या 24 तासात 4 हत्या या नागपूरमध्ये झाल्या, त्यामुळे आरोपींवर खरंच वचक राहिलाय का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आता पोलिसांनी अर्थात कारवाई केलेली आहे। मात्र नागपूरमधून 50 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेत। 31च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। सुमित चिंतलवार नावाच्या आरोपीसह 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या NDPS पथकाची ही कारवाई आहे। आरोपींकडून 559 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आले। त्यामुळे 24 तासातल्या 4 हत्या आणि त्यानंतर जप्त करण्यात आलेले हे ड्रग्ज यामुळे नागपूरला उपराजधानीला हादरा बसला।